ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. ऑपरेशन ऑल आउट. वसमतमध्ये एका बंदुकीसह 3 तलवारी जप्त. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अवैध शस्त्रसाठा आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व वसमत शहर पोलिसांच्या पथकाने ऑपरेशन ऑल आउट मोहिमेत वसमत शहरातून एका तरुणाकडून एका बंदुकीसह 3 तलवारी जप्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अवैध शस्त्रास्त्र आढळले त्यांच्यावर परिणात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वसमत शहरामध्ये काही ठिकाणी अवैध शस्त्रास्त्र असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या पथकाने 4 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ऑपरेशन ऑल आउट मोहीम हाती घेतली, ज्यामध्ये रेल्वे स्टेशन रस्त्यावरील भीमसिंह चव्हाण यांच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यात एका बंदुकीसह 3 तलवारी असा जवळपास 8,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणात आरोपी भीमसिंह ठाकूर सिंह चव्हाण राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र साळवे यांनी दिलेल्या फरियादीवरून भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत शहर दिवसेंदिवस संवेदनशील होत चाललेले आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या शहराकडे अधिक लक्ष केंद्रित करून येथील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा चंग बांधला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, जमादार नरेंद्र साळवे, गजानन पोकळे, साईनाथ कंठे, आजम प्यारेवाले, आकाश टापरे, गजानन भोपे, शेख नय्यर, केशव गारोळे, इम्रान कादरी, प्रशांत मुंडे यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग नोंदविला. या गुन्ह्याचा पुढील तपास जमादार गजानन भोपे करीत आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.